अरे काय म्हणता पोट्ट्यो, राम राम. मी कार्तिक. तुम्हाला तर माहिती आहे आपला 30 days 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. आज आहे आपला ब्लॉगचा 11वा दिवस. आज आपला 12वीचा पेपर पोट्ट्यो. आलो सरळ मंदिरात, पहिले पाय वगैरे लागून घेतले माता राणीचे. मग काय भाऊ, आलो ना सरळ आपल्या प्लॅटिनाजवळ, लावली ना चाबी, निघालो ना सरळ पेट्रोल भरायले. पेट्रोल भरून घेतलं रपकनी ना. मग काय भाऊ, आले ना भाऊ दलिंदर माणसेचे फोन, का रे बा कुठे आहे? अरे पेट्रोलच भरून राहिलो. अरे थांब म्हणे, आलोच म्हणे आम्ही. म्हटलं लवकर या भाऊ, आज झाला उशीर. मग आले ना भाऊ आपले सुपेश काकान बिल्डर, गाडी घेऊन रपकनी. आता काय भाऊ, आले ना पोट्टे सोबत. मग निघालो ना एकदम सणानं फिरे एकदम रस्त्यानं. लागलो ना भाऊ पातुड्या रस्त्यानं. पोट्टे ना भाऊ थांबायचं नावच नाही. पहिले म्हणतात थांबणार रे, मग म्हणतात झाला ना रे भाऊ उशीर. मग काही विषयच नाही. मग काय भाऊ, आपले सुपेश काका काय स्टाईलमध्ये चष्मा वगैरे घालून डायरेक्ट पोचलो ना भाऊ पातुड्याहून डायरेक्ट कॉलेजले. मग काय विषय आहे भाऊ, पोट्टीची एवढी गर्दी कारण बदलले होते भाऊ शीट नंबर. काही विषयच नाही. म्हटलं गर्दी पाय ना भाऊ, कधीले गाड नदीले पूर दिला ना भाऊ. पेपर एकदम खतरनाक मराठीचा. मग काय घरी जायच्या वेळेस भाऊ एवढी गर्दी की भाऊ सुचेना कुकून नाही. पोट्टे गर्दी एवढी करतात. मग थांबलो ना पातुड्या फाट्यावर. मग पोट्टे म्हणत भाऊ नाश्ता कोण चारते? भाऊ म्हटलं खिशात पैसे नाही आहेत. मग म्हणे आमच्या बी नाही आहेत. मग काय करता? मग निघा म्हटलं भाऊ घरी, काहीच विषय नाही. आलो भाऊ सरळ घरी. चिनू म्हणत आपल्याला बाहेर जावं लागते. काय आहे म्हटलं भाऊ, म्हणत आपल्या इकडून नाश्ता आहे. मग काही विषय आहे का म्हटलं, दादा तुमच्या इकडून नाश्ता आहे ना, आपण घेणार नाही. आलो सरळ भाऊ भाजी मंडीत पहिले पानं घेऊन घेतले ना. मग काय आलो सरळ चौकात लवकर कचोरी घेऊन घेतली. निघालो भाऊ दुकानाच्या इकडे. दुकानात पोचलो, काम वगैरे करून घेतले. घरी नाही पोचत दलिंद्र जाऊन, का रे बा कुठे यायचे ना अभ्यास करायला. म्हटलं आलोच भाऊ जेवण घरी केलं ना. आलो भाऊ दलिंद्रन हे पाहा ना भाऊ, किद्धर चला आम्ही उद्धर चला चालू होतं याचा कार्यक्रम. चला ठीक आहे भाऊ, आजच्यासाठी एवढंच. चला आम्ही करतो अभ्यास तिथपर्यंत. जय माता राणी.